लातूरमधून एका एसटी बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येतेय। एका दुचाकीस्वाराला चुकवताना अहमदपूरहून लातूरकडे जाणारी एसटी बस दुभाजकावर पलीकडे जाऊन जोराची पलटी झाली। या ठिकाणी बसनं पलटी झाल्यावर जवळपास 70 फूट फरफटत गेली आणि त्यानंतर सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला होता। ही भीषण अपघाताची घटना काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून या एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी प्रवास करत असताना हा भयंकर अपघात घडला। हा भीषण अपघात घडल्यानंतर एसटी बसमध्ये बसलेल्या 25 जणांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून नक्कीच तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। याबाबत अधिक माहिती अशी की ही बस MH20BL 1613 अहमदपूर डेपोची असून अहमदपूरहून लातूरकडे जात होती। यावेळी नांदगाव पाटी जवळ पुढे चाललेल्या एका दुचाकी स्वाराला चुकवताना चालकाचा बसवरील ताबा सुटला, त्यामुळे बस दुभाजकावरून पलीकडच्या लेनवर जाऊन पलटी होऊन 70 फूट फरफटत गेली। या भयंकर अपघातामुळे बसमध्ये बसलेले संपूर्ण प्रवासी घाबरून गेले होते। जोराचा आवाज झाल्यामुळे सगळीकडे आरडाओरडा सुरू होती। या अपघातात जवळपास 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले। काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला, काहींचा हात आणि हाताची बोटे तुटून रस्त्यावर पडली होती। जखमींना रुग्णवाहिकेने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि चाकूर पोलीस दाखल झाले होते। तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते। लातूरमध्ये घडलेल्या या भीषण एसटी बस अपघातामध्ये इतर कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला।